स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांची फक्त शिक्षण क्षेत्रातच नव्हे तर कुस्ती आणि तालमीतल्या मातीशीही घट्ट नाळ होती. त्यांनी शड्डू ठोकत अनेक कुस्तीची मैदानं मारली आहेत. त्यांच्या निधनानंतर 91 वर्षीय ज्येष्ठ पैलवान आणि बालपणीचा मित्र बाबूराव कृष्णा मासाळ यांनी आपला जीवाभावाचा मित्र हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. दादांसोबतच्या अनेक जुन्या आठवणी सांगताना पैलवान मासाळ यांना अश्रू अनावर झाले. शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचं मंगळवारी निधन झालं. दादांनी शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं. त्यांच्या जाण्यानं ज्ञानसूर्य हरपल्याची भावना व्यक्त करताना अनेकांना अश्रू अनावर झाले. पण दादांची नाळ ही फक्त शिक्षण क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती, तर कुस्ती आणि तालमीतल्या मातीशीही त्यांची नाळ घट्ट होती. एकीकडं पहाटे 4 वाजता मातीत उडवणारे पाय आणि दुसरीकडं रात्री उशिरापर्यंत शिक्षणाचं स्वप्न बघणारे डोळे. कसबा बावड्याची ती जुनी तालीम आजही त्या 2 पोरांची गोष्ट सांगते. याबद्दल 91 वर्षीय दादांचे बालपणीचे मित्र आणि ज्येष्ठ पैलवान बाबूराव कृष्णा मासाळ यांनी त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कसबा बावड्यातील ऐतिहासिक बलभीम तालीम ही आम्हा 2 मित्रांच्या घट्ट मैत्रीची साक्षीदार होती. बालपणीतील संघर्षाचे दिवस अनुभवत मोठा झालेला हा माझा मित्र कुस्तीच्या क्षेत्राशीही जोडलेला होता. जेव्हा जेव्हा कोल्हापुरात कुस्त्या असायच्या तेव्हा दादा मला सोबत घेऊन जात असल्याचं बालपणीचा मित्र बाबूराव मासाळ यांनी सांगितलं. कुस्ती मैदानात मी दोघं खेळलेलो आहे. त्यात आम्हाला आठवणीत परतो ते आता गेल्यानं काय करायचं आम्ही. तर कुठेच गेलं तर संघ फिरलो भरपूर. तर माझ्या संघट दिलीप पातुर्याचे पासून घेऊन गेले ते मला त्याच्या आठवतंय काय करायचं. पहाटेच्या सरावापासून ते गावागावात भरणाऱ्या जत्रांपर्यंत डॉक्टर डी.वाय. पाटील आणि बापूसो दळवी हे नेहमी कुस्तीचा आखाडा मारायचे. तसंच माजी आमदार स्वर्गीय यशवंतराव पाटील यांच्याबरोबर पन्हाळ्यालाही कुस्ती खेळायला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पन्हाळ्यावर गेलो तिथं यशवंतदादा हे सगळे होते. त्या काळात मला म्हणते हे वैचित माझं मी धनगर आहे तिथं कायम कुठं संघ जाईल तिकडं कधी विचारलं नाही. अनेक कुस्त्या जिंकल्यानंतर मातीचा सुगंध आणि घामानं न्हालेल्या अंगानं डी.वाय. दादांनी विजयाचा आनंद साजरा करत आम्हाला खांद्यावर उचलून घेत मैदान गाजवल्याचे सोनेरी दिवस मासाळांनी यावेळी डोळ्यासमोर उभे केले. ओके एका तालमीत दोघंच खेळलेला आहे त्याने मी माझं त्यांचं वय 4-5 वर्षाचा फरक आहे. एका तालमीत खेळलो त्याने मी. ते खाजा हे होते ह्या त्या काळात हे विचार तालमीत मेन ते एकाच की तो मैदानात खेळलो. आणि खासबाला ज्या मला कुस्ती माझी होती तर मला आले मला म्हटले खेळ रांग चढवली आणि कुस्ती केल्यावर कांडागून मला नाचले. सगळ्या तोंड काय करायचं यायचं बघायचं जायचं यायचं बघायचं जायचं. त्यांच्या काळातील कष्टाचे दिवस आठवताना मासाळ यांनी सांगितलं की पैलवानाला लागणारा खुराक, तब्येत सांभाळण्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि त्यासाठी येणारा खर्च यात कधीही त्यांनी अडचण येऊ दिली नाही. या सर्व कष्टांच्या काळात दादांनी नेहमीच मोलाची मदत केली होती. कधी पण हाक मार मी तुझ्यासाठी मदतीला येणार असं सांगणारा डी.वाय. दादा असल्याचं त्यांनी सांगितलं. मी राही नको तुला कुठं जातो मानात गेले काय चाललं नाही. संघर्षाच्या दिवसात एकमेकांना सावरत मोठे झालेले हे दोघे केवळ मित्र नव्हते तर मातीचे भागीदार होते. दादांच्या अनेक आठवणी सांगताना मासाळ यांना अश्रू अनावर झाले. एका हातानं लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवलं आणि दुसऱ्या हातानं कोल्हापूरच्या मातीत शड्डू ठोकला. असं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा. आज त्यांच्या जाण्यानं बलभीम तालमीच्या आखाड्यात सन्नाटा पसरला.
शड्डू ठोकणारा पैलवान आणि जीवाला जीव देणारा दोस्त निघून गेल्यानं मासाळ यांना प्रचंड दुःख झाले. दादांच्या निधनानंतर बाबूराव मासाळ मंगळवारपासून दादांच्या कसबाबवडा इथल्या निवासस्थानी बसून होते. आपल्या जिवलग मित्राला निरोप देताना त्यांना होणाऱ्या वेदना, बालपणीच्या अनेक आठवणी आठवताना डोळ्यात येणारे नकळत अश्रू शब्दात सांगता येण्यासारखे नव्हते. कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह आरती कांबळे, एस न्यूज कोल्हापूर.